छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ। राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत रोहिदास महाराज, माता अहिल्यादेवी होळकर, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, या सर्व थोर महान पुरुषांना या ठिकाणी नतमस्तक होतो। आणि आज बीबी येथे आयोजित लढाई सत्याची, लढाई अस्तित्वाची, या सभेसाठी उपस्थित सर्वच मान्यवर, या सभेसाठी सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी उपलब्ध आहेत। या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या महिला भगिनी आमच्या उपस्थित आहे। आज या ठिकाणी बोलताना सगळ्या लोकांनी सांगितलं की चिखला काकड येथे झालेलं प्रकरण ची सत्यता काय आहे। आज ज्या प्रकारे महाराष्ट्रात राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मानं पावन झालेल्या या भूमीला बदनाम करण्याचं काम त्यांना रोखण्यासाठी आणि या पवित्र भूमीला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी ही सभा या ठिकाणी आयोजित केली। या ठिकाणी कोणी आयरा गायरा येतो, काही भाषण करतो आणि या पवित्र भूमीला बदनाम करतो, हे या भूमीतला एकही माणूस खपून घेणार नाही। त्यामुळे घडलेल्या त्या गावातल्या सत्य घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे आणि त्याच्यासाठी आजची ही सभा या ठिकाणी आयोजित केली। ही सभा काही कुणाला काउंटर सभा नाही, ही सभा काही कुणाला विरोध करण्यासाठी सभा नाही, परंतु जे काय खऱ्या अर्थानं त्या गावात घडलं ते राज्याच्या जनतेसमोर, राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी ही सभा या ठिकाणी आयोजित केली। आज अनेक दिवसापासून आपण बघतो की सगळ्या राज्यात पसरवल्या जातं की बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्यासाठी विरोध झाला। साफ खोटं। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कुण्या एका जातीपातीचे नाही, ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रातले, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे या ठिकाणी आदर्श आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, त्यांचे विचार आम्ही अंगात घेऊन, विचारात घेऊन या ठिकाणी काम करतो। आम्ही आमच्या आयुष्यातली सामाजिक राजकीय जी काही लढाई लढली असेल ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं त्या ठिकाणी लढली। म्हणून या भागात असेल, महाराष्ट्रात असेल, जिथं कुठं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध झाला त्या ठिकाणी आम्ही जाऊन तो विरोध हाणून पाडला आणि विरोध करणाऱ्याला त्या ठिकाणी धडा शिकवला। या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध झाला असता तर सर्वात प्रथम आम्ही त्या ठिकाणी गेलो असतो, कारण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करायचं। तुम्हाला जर स्वतःला त्या ठिकाणी राज्यात मोठं व्हायचं, अनेक गोष्टी आहे, त्या चांगल्या गोष्टी करा आणि त्याच्या माध्यमातून राज्यात मोठं व्हा, परंतु छत्रपती शिवरायाच्या आडून राजकारण करून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न करू नका आणि छत्रपती शिवरायाला लहान दाखवण्याचा कमीपणा सुद्धा त्या ठिकाणी करू नका। बंधूंनो, अनेक दिवस झाले, 4-5 दिवसापासून या भागातली, त्या गावातली माझी माय माऊली त्रास सहन करते, माणूस त्रास सहन करतो आणि सोशल मीडियावर काही भामटे काय बोलतात की अरे एखाद्या माय माऊलीचे जर कपडे फाडले तर तुम्ही गप बसणार का, तशा आरोपीला पाठिंबा देणार का? अरे हरामखोरांनो, जर खरंच एखाद्यानं कपडे फाडले असते तर त्याचे हातपाय सगळ्यात पहिले आम्ही तोडले असते। परंतु तिथली सत्यता काय, कपडे कोणी फाडले, कसे फाडले, त्याचे व्हिडिओ सगळे माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे, सगळे व्हिडिओ उपलब्ध आहे। मी पोलीस प्रशासनाला सांगतो, तर तुम्हाला सांगतो, पोलीस प्रशासनाचा आमचा वाद नाही, उलट पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे, परंतु या ठिकाणी दादागिरी बघा। पोलीस प्रशासनाला सुद्धा काम करू द्यायचं नाही, नियमानं बोलू द्यायचं नाही, खरं बोलू द्यायचं नाही
आणि आम्ही म्हणू तसाच बोला, आम्ही म्हणू तशाच का गुन्हे दाखल करा, आणि काय तर ती पोरगी सांगून तशाच केसेस लागल्या पाहिजे, असं कसं जमन भाऊ? हा कायदा तुमच्या आमच्या बापाचा नाही, आपल्या सगळ्यांचा बाप डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी तो ठिकाणी कायदा लिहिला आणि त्या कायद्यावर हा राज्य आणि देश चालतो. त्यामुळे गुन्हे दाखल होतील तर आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं दाखल होईल, या जरांग्या फिरांग्याच्या सांगण्यानं होणार नाही. आजपर्यंत इतकी वर्ष झाले, आपण सगळेजण मला ओळखता. आजपर्यंत 30 वर्ष झाले राजकारणात आम्ही काम करतो, समाजकारणात काम करतो. इथल्या प्रत्येक जाती धर्माचा माणूस मला ओळखतो. आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. अरे अनेक जणांना तर माझी जातही माहित नाही. आणि जिथं जातीचाही चुकीचं कोणी बोललं असेल, जिथं जातीचा माणूस सुद्धा चुकीचा बोलला असेल, तो कितीही मोठा असो, त्याच्या सोबत सुद्धा आम्ही भांडलो आणि चुकीच्याला चुकीचं म्हणलो. त्याच्यामुळे आमच्या राजकारणात अडचण आली, आम्ही शिव्या खाल्ल्या, पण चुकीच्याला चुकीचं म्हणणारी आमची जात आहे. म्हणून खोटं बोलणार नाही, खोटं सहन करणार नाही आणि जातीवाद तर मुळीच करणार नाही. जातीवाद करायचं हे आमच्या रक्तात नाही. परंतु लगेच तुम्ही सांगता की अरे आरोपीला पाठीशी घालणारी ही जात. त्याला कुणाला त्याचा खाली मुंडका वर पाय कसं करायचं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही विदर्भाची जनता करणार आहे. या विदर्भाच्या जनतेच्या मनगटात ती ताकद आहे. म्हणून त्यांना सांगतो, बाबा तुम्हाला जे काय राजकारण करायचं, जो काय जातीवाद करायचा, तुम्हाला तिकडं पसरवा. या जिजाऊच्या पावनभूमीत येऊन जर जातीपातीच्या भानगडीत पडाल तर इथून परत वापस जाणार नाही, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि काय तुम्ही आम्हाला म्हणता की महिलांवर अत्याचार केले, तुम्ही आम्हाला सांगता महिलाचे कपडे फाडले. अरे ग्रामीण भागात आमच्या त्या चिखल्यामध्ये राहणाऱ्या या काही महिला नाही का? माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे, फेसबुक लाईव्ह करा. प्रत्येकानं आपला आपला मोबाईल काढा आणि फेसबुक लाईव्ह करा, सोशल मीडिया लाईव्ह करा आणि दाखवा की या इथं बसलेल्या महिला नाही का, आता इथं बसलेल्या महिला नाहीत का, यांच्या घरावर गेल्या जाता, यांच्या घरावर दगड फेकता, यांना एकटीला बाहेर पकडून जाताना मारता, हा महिलावर अत्याचार नाही का? मग तुम्ही बोलत असताना त्या ठिकाणी खरी माहिती घेतली पाहिजे. अरे जरांगे, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयात चांगलं बोलला असेल तर आम्ही सांगितलं की जरांगे चांगला बोलला, पण जर तुम्ही कुठेही उठसूट काही बोलत असेल मग मात्र जरांगेची गाय होणार नाही. ज्याचा काही संबंध नाही त्या बीडच्या राजकारणाचा विषय तुम्ही इथं आणला. काय संबंध आहे तो बीडच्या राजकारणाचा इथं? म्हणजे याचा अर्थ आपण सगळेजण ठरवून या ठिकाणी करतायत आणि हे सगळ्या ठरून चालणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही खपून घेतल्या जाणार नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला मी सांगत होतो की गुन्हे दाखल करताना टाळी एका हाताने वाजत नाही. भांडण त्या ठिकाणी झालं, परंतु कुठल्याही पुरुषानं त्या ठिकाणी त्या बाईच्या कपड्याला हात लावला नाही, अंगाला हात लावला नाही. भागातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे. मराठा समाजाच्या अनेक माणसाचे मला फोन आले, त्यांचं नंबर सगळे या ठिकाणी आहे, मी तेही दाखवू शकतो. त्यांनी तर सांगितलं होतं, भाऊ सभेत दाखवा की आम्हाला माहिती आहे सत्य परिस्थिती काय. आणि त्यांना हा विनोद वाघ सुद्धा माहिती आहे की जातीपातीचं राजकारण आम्ही कधी करत नाही. म्हणून सत्यता सगळ्यांना माहित आहे. तिथला DVR साहेब तुम्ही तपासा, त्यामध्ये CCTV फुटेजमध्ये सगळे सत्य गोष्ट त्या ठिकाणी आहे. तो DVR त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाठवू सगळी सत्य गोष्टी समोर येईल. अरे बाई, तू पंतप्रधान होय, जिल्हा परिषद सदस्यच काय, अजून राष्ट्रपती होय, अमेरिकेचे राष्ट्रपती होय, पण असं छत्रपती शिवरायांच्या आडून राजकारण करून आणि एखाद्या समाजाला बदनाम करून बाई मोठं होऊ नको. कशासाठी हे धंदे करते? लढायची असन तुला जिल्हा परिषद काही, परंतु अशा पद्धतीनं आणि अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मी आज बोलणार नाही. शेवटची सभा नाही ही, काही शेवटची सभा नाही. ज्या ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस पुढची सभा जर घेऊ तर मग मी एवढं काही बोलल की मग मात्र अवघड होईल. त्यामुळे ती वेळ कृपया आमच्यावर आणू नये, सत्य बाहेर काढायला आणखीन लावू नये. ज्यावेळेस सत्य आम्ही मांडू तोंड दाखवणं त्या ठिकाणी मुश्किल होईल.
म्हणून हा तुम्हाला इशारा समजा. इशारा द्यायचं काम आणि ठेका फक्त जरांगेला दिला नाही, आम्हाला इशारा देता येतो आणि पूर्णही करता येतो. त्या ठिकाणी ठाणेदार पाटील साहेब त्या ठिकाणी थांबा, बोलू द्या ना. आपलं एकच झालंय. हे सगळं जे पांगलं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अन्याय करायची हिंमत का वाढली कोणाची? आपलं एकच झालंय. आपण कधी कुणी एकाचं ऐकत नाही. आपल्याला वाटतं सगळ्यांना आपण पुढे झालं पाहिजे. कधीतरी एखाद्याला बोलू द्यायला पाहिजे, पुढे होऊ द्यायला पाहिजे, अन्यायाच्या विरोधात लढू दिलं पाहिजे आणि अन्याय संपू दिला पाहिजे. आपण प्रत्येकाला वाटतं मी बोललं पाहिजे. अरे खुशाल मोठेपणा घ्या, कोणी बोला, पण तू हे सत्य या ठिकाणी मांडा, सत्य सांगा जनतेला आणि या ठिकाणी जनतेला न्याय द्या. तो न्याय देण्यासाठी आज आपण इथं लढतोय. म्हणून ज्या ठिकाणच्या फुले ठाणेदार API पाटील साहेब होते. कोण होते? पाटील. कोण होते? ते बिचारा जीव तोडून सांगत होता, अरे बाबा हे तसं नाही, हे खरं नाही. ए गपरे, तू सांगू नको. अरे पाटील बोलू द्या, सांगतोय, खरं सांगतोय. नाही बोलू द्यायचं नाही, खरं बोलू द्यायचं नाही. जातीचा माणूस आहे ना तुमच्या, बोलू द्या ना खरं. आम्ही जातीवाद करत नाही, पण तुम्ही आणलं म्हणून सांगतो. मग पाटील माणूस हे सांगतोय की तशी घटना घडलीच नाही, त्याला सांगितलं जातं गप बैस, बोलू नको. आम्ही सांगतो तेच बोल, आम्ही सांगतो तसाच मांड, आम्ही सांगतो तीच कलम लाव. एकीकडं सांगितलं जातं की जरांगे ज्यावेळेस स्टेजवर येताना, प्रकाश भाऊ, भगवान भाऊ, सुनील, धनराज, तो अरे माझ्या दोन्ही किडण्या गेल्या, मला धरून चालवावं लागतं. आपण कुणाच्या बिमारीवर बोलत नाही, पण पुढचं वाक्य आहे का, अरे माझ्या दोन्ही किडण्या गेल्या, मला धरून चालवावं लागतं. आणि स्टेजवर गेल्यावर म्हणतो की महाराष्ट्रातल्या सगळ्याला कापायची ताकद जरांगे ठेवतो. अरे तुला स्टेजच्या 2 पायऱ्या चढता येत नाही. कापायची भाषा आमच्यासोबत, खेटायची भाषा आमच्यासोबत. अरे अख्खा आयुष्य ते खेटाखेटीत आणि कापाकापीत घातलं रे बाबा. आता कुठं 2 दिवस झाले बंद केलं होतं की जाऊ द्या बाबा आता बंद करा. तू कधी जेलात नसन गेला रे बाबा. 3-3 महिने राहिलो, 4-4 महिने राहिलो, बघून आलो. हे धंदे आम्हाला नको सांगू. अरे तुझ्यासारख्याचं काम होतं गावात येणं, सत्यता पाहणं, जे सत्य ते मांडणं, सत्य स्वीकारणं, आणि जर खरंच महिलेच्या कपड्यावर कोणी हात घातला असेल तर ते सांगणं आणि आम्हाला बोलवणं. सगळ्यात पहिले त्या हात घालणाऱ्याचे हातपाय आम्ही तोडले असते, सगळ्यात पहिले. तुम्हाला माहित आहे आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहे, आमचे पोलीस बांधव या ठिकाणी आहे. शिंदखेड राजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचं काम चाललं होतं. त्यावेळेस मी स्वतः, सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहे, मी स्वतः त्या ठिकाणी पुढे लढलो. आजही माझ्याकडे त्याची व्हिडिओ क्लिप आहे, तुमच्या टीव्हीची बातमी आहे, पेपरची बातमी आहे. माझं त्या काळातलं स्टेटमेंट आहे, कालचं चिखल्याचं प्रकरण झाल्यानंतरचं नाही. त्या काळातलं स्टेटमेंट आहे की जर छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला तर हलवण्याचे हात पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रुमाल हे गोष्ट आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस बोललो. म्हणून या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही कसा हलवू देऊ, आम्ही कशी त्याची विटंबना करू देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक झालं पाहिजे, भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे. हा बोलणं, हे बोलणं म्हणजे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याला विरोध करणं होतं का? सांगा की छत्रपती शिवाजी महाराजाचं भव्य स्मारक झालं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजाचा भव्य दिव्य पुतळा उभारला गेला पाहिजे, हे बोलणं म्हणजे छत्रपती शिवरायाच्या स्मारकाला विरोध होऊ शकतो का? मग आता हे कुठलं लॉजिक आणलं गड्या हो की तुम्ही पुतळ्याला विरोध केला? आज मी जसं सांगितलं ते सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहे, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे. सगळं असताना तुम्ही एकतर्फी गुन्हे दाखल केले का? तर पोलीस प्रशासनाने मला सांगितलं, मी बोललो अनेक अधिकाऱ्याशी, आणि तेही खाडे सांगडे डोळपोडेसे नाही, पाटील बिटील इतरांशी बोललो.
त्यांनी मला सांगितलं की भाऊ तुमचं खरं आहे, त्यांचे काही चूक नाही. म्हटलं मग जर चूक नाही तर मग एकतर्फी गुन्हे का दाखल केले, एकाच पार्टीवर गुन्हे का दाखल केले? भांडणं ठीक आहे, मी सांगतो भांडणं तिथं थोडा वाद झाला, तो पुतळ्याहून नाही झाला, फक्त महिलाचा वाद झाला, महिलाची लोटपाट झाली, मान्य करतो. जे खरं ते खरं, खोटं ते खोटं. महिलांचा वाद झाला, लोटपाट झाली. आता तू बाई जर आमच्या एखाद्या महिलेच्या अंगावर येशील तर ती बी महिला आहे, खंबीर आहे, ती बी लढणारच ना. थोडंफार लढल्या थोड्याफार महिला लढल्या, भांडण झालं, ते काही कपडे फाडाफाडी झाली नाही. पण तुम्ही सरपंचानं फाडले, गावानं फाडले, जातीनं फाडले, असं खोटं किती दिवस सांगता? म्हणून जर हे खोटं आहे तर मग एकतर्फी गुन्हे का दाखल केले? त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी झाले पाहिजेत का नाही? आणि जसं जरांगेनं सांगितलं की जर ही बाई सांगते तसे जर गुन्हे दाखल नाही झाले तर मी 25ला पुन्हा येईन आणि मोठी सभा घेईन. आता मी तुम्हाला सांगतो, पोलीस प्रशासनाला प्रेमानं सांगतो, जरांगे सारख्या धमकीनं सांगत नाही. साहेब, आता जर खऱ्या त्या गुन्ह्याची, त्या प्रकरणाची चौकशी करून खऱ्या आरोपीवर आणि ज्यांनी खोटं कबाड रचलं त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर जरांगेला म्हणा तू 25ला सभा घे, त्याच्या समोर मी सभा घेतो मोठी. तू काय सांगतो की राज्यातली रत्नागिरी, सोलापूर, सांगली, कोकण, खानदेश इकडून लोक येतील? अरे जातीवाद कधी केला नाही, या ठिकाणी तर सगळ्या जातीचे लोक येतील. पण तू जर जातीचे आणायचे असले, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, राज्याच्या नाही बाबा, देशाच्या कानाकोपऱ्यातून येतील. आणि मग कसं होईल? म्हणून जर ताकदीवर गुन्हे दाखल करायचे असले तर ताकद आमच्याकडे बी आहे. म्हणून ते धकलं. तू पंकजा ताईला बोलला, धनुभाऊला बोलला, कुणाला बोलला. आता तू खोटं बोलून दाखव, तुला सांगतो काय ते. छातीवर हात ठेवून सांगतो, हा पट्ट्या आणि सगळी मंडळी 5 लाखाची सभा इथं घेऊ. आम्हाला काही जातीचं राजकारण करून मोठं व्हायचं नाही, आम्हाला खोटं बोलून मोठं व्हायचं नाही, आम्हाला काही चुकीचे आरोप करून मोठं व्हायचं नाही, आम्हाला महापुरुषाच्या आड लपून मोठं व्हायचं नाही, आम्हाला सत्याच्या बाजूने लढून मोठं व्हायचं आहे. आणि बघा शासन आहे कसं भेट. आजची सभा, पाणी घेऊन आजची ऐका जरा 5 मिनिटात अंतर. आजची विषय सांगतो तुम्हाला. काल जरांगेनं या ठिकाणी सभा घेतली, जो जरांगे जातीवादी म्हणून सगळ्या राज्यात प्रसिद्ध आहे. त्या जरांगेनं सभा घेतली त्यावेळेस कुणी रोखलं नाही आणि कलम 37 लावली, आम्हाला नोटीस दिली. हे बी चालणार नाही साहेब, हे नाही चालणार. आणि हे ज्यावेळेस प्रदीप हे ज्यावेळेस ऐका, हे ज्यावेळेस ही नोटीस द्यायला साहेब मला आले, वाचून घ्या. प्रदीप साहेब म्हणे भाऊ ही नोटीस वाचून घ्या. म्हणलं साहेब 30 वर्ष नोटीस घालत नाही. आले होते, शतक पार करून 103 वर पोहोचलो होतो, पट्ट्या पुन्हा 200 वर जायला तयार आहे. पण खऱ्यासाठी, असं त्याच्यासारखे चुकीच्या गोष्टीसाठी नाही. म्हणून इथली जर कायदा व सुव्यवस्था बिघडल त्याला जबाबदार जरांगे आणि ती मंडळी त्या ठिकाणी राहील. आम्ही राहणार नाही.
आपल्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी विनंती आहे, इथं मराठा समाजाची सुद्धा मंडळी आहे, सगळ्या जाती धर्माची मंडळी आहे, ती खऱ्याच्या बाजूने आहे, ती सगळी या ठिकाणी आली. त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही आपण सगळे खऱ्याच्या बाजूने जरी असलो तर आपण कायदा हातात घ्यायचा नाही, चुकीच्या पद्धतीनं काही करायची नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत, नंतर बघू, पण तोपर्यंत आपण कायदा हातात घ्यायचा नाही. पण साहेब, जे कोणी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी तुम्ही इथं असेल, बाकीचे असेल, त्यांना सांगतो, गावात जाऊन इतर गाड्या ज्या जातात त्यांनाही कलम 37 लागू होते, त्यांनाही कलम 37 लागू होते. कलम 37चा अर्थ काय की एकापेक्षा 4पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जमावानं एकत्र येऊ शकत नाही. मग तिथं हजारोच्या संख्येने लोक जमा होतात, त्यांना कलम 37 नाही. त्या ठिकाणी जर जरांगे सारखं स्टेज उभा करून पुन्हा राज्यात इकडे नवीन एखादी जरांगीनी तयार करायचं असेल ते होणार नाही, चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालणार नाही. हे सगळं बंद करा. आणि मी म्हणत नाही की फक्त मराठा समाजाचेच लोक त्या ठिकाणी जाऊन अन्याय अत्याचार करतात, महिलावर त्या ठिकाणी काही हरामखोरे जात असतील दुसरे तेही शोधा, पण जे कोणी जाऊन त्या ठिकाणी करत असतील त्यांनाही सांगा आणि रोखा. त्या गावात एकही बाहेरची गाडी गेली नाही पाहिजे, एकही गाडी बाहेरची त्या ठिकाणी जाता कामा नये. आणि जर तसं जायचं असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही सगळेजण मग त्या गावात जाऊन बसतो. म्हणजे तुम्हाला करायचं काय? त्या गावात सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडून गाड्या येतात, हायदोस घालतात, घराचे काचा फोडतात, दादागिरी करतात, महिलेच्या अंगावर जातात, बिस्लरीच्या बाटल्या फेकून आणतात, आणि आम्ही गप्प बसायचं, शांतासारखं शांत राहायचं. आम्हाला जाता येत नाही, पण आम्ही छत्रपती शिवरायाच्या विचारानं चालणारे मावळ आहोत. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, आम्हाला कुणा महिलावर अत्याचार करायचा नाही, कुणा महिलावर अन्याय त्या ठिकाणी करायचा नाही, म्हणून आम्ही शांत राहतो. पण तू शांत बसतो, ही आमची कमजोरी समजू नका, ही आमची कमजोरी समजू नका. झालं चिखल्याला, बिबीतल्या मेडिकलवर दगड, बिबीतल्या हॉटेलवर दगड, बिबीच्या बस स्टँडवर शिव्या. कशासाठी? कशासाठी? गाड्या फोडल्या वेगवेगळ्या लोकांच्या. ज्या राष्ट्रसंत भगवान बाबांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाऊन 18 प्रगट जाती धर्माच्या लोकांना पुढे जाण्यासाठी, शिक्षणासाठी मार्ग दाखवला, त्यांचं नाव ज्या गाडीवर असेल ती गाडी फोडली. माहिती आहे ताई, मला सगळं माहिती आहे, म्हणून 2-3 दिवस झाले सगळी माहिती करून घेतली. माहिती केल्याशिवाय मी इथं आलो नाही, कारण मी खोट्याच्या बाजूने बोलणारा माणूस नाही, पहिले खरं जाणून घेतलं म्हणूनच इथं आलो. जर खोटं असतं तो माझा सक्का भाऊ असता, माझी आई असती, माझा बाप असता, तरी मी त्या ठिकाणी त्याला सांगितलं असतं तुम्ही चुकला. जरा इथं काही राजकीय स्टंटबाजी नाही, कोण मोठं होतं कोण लहान होतं हा विषय नाही. त्याच्यामुळे आटपा वेळ झाला असं कोणी म्हणत असेल तर बंद करा. सगळ्या इथं बोलू द्या लोकांना, जे दुःख होतं, जो त्रास होतो. वेळ किती होऊ द्या, 1 दिवस तुम्ही बसायला तयार नाही, 2 तास बसू शकत नाही. म्हणून मला माहित आहे की सत्यासाठी लढणारी ही सगळं माणसं आहे, त्यामुळे किती तास या ठिकाणी बसू शकतो, कोणी गडबड करण्याचं काम नाही. फक्त आजची सभा झाली त्याच्यानंतर आपल्या सगळ्या मंडळींनी सांगतो, बसलेल्या पुढच्याही समोरच्या सगळ्या मंडळींनी सांगतो, काल आम्ही फक्त ठरवलं, एक छोटासा मेसेज पाठवला, आपण एवढ्या संख्येनं आलात, पण आता जर ते गुन्हे दाखल झाले नाही, अन्याय अत्याचार करणाऱ्यावर, खोटं करणाऱ्यावर त्याची नार्को टेस्ट करा, सगळं उघड पाडा, सत्य समोर आणा. आणि जर ते सत्य समोर येऊन जर गुन्हे दाखल झाले नाही तर मग मात्र आम्ही सांगू, अगोदर सगळ्याला कळवू, आणि ताकदीनं मोठी सभा या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊ. अशा 10 सभा जरी घ्यायची वेळ आली तरी आपण घेऊ, पण न्याय मिळूस तर आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, ही लढाई कुणा एका जातीची नाही, ही लढाई कुणा एका धर्मासाठी नाही, ही लढाई आहे अस्तित्वाची, ही लढाई आहे सत्याची. आणि म्हणून या विषयाला जातीपातीचं वळण देऊ नका. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 2 जातीचं भांडण लावायचं काम कोणी करू नका. एका जातीवर दुसरी जात त्या ठिकाणी भिडवू नका.
आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही हरामखोर अर्धवट माहितीवर पसरवतात त्यांनाही धडा शिकवण्याचं काम आपण पुढच्या काळात करू. कारण तुम्ही चुकीची माहिती त्या ठिकाणी पसरू नका, सत्य ते त्या ठिकाणी मांडा. सोशल मीडियात आपणही खरं मांडलं पाहिजे. त्यामुळं आम्ही ही जातीपातीची लढाई कधी मानत नाही, कधी मानली नाही. आम्ही या ठिकाणी जे आज आलो ते यासाठीच आलो की फक्त दोन जातीतला वाद मिटला पाहिजे, जाती जातीत संघर्ष होता कामा नये, धर्मात संघर्ष होता कामा नये, माणूस माणसापासून तुटता कामा नये. अरे आज खेड्यापाड्यात, वाड्या, वस्तीत, तांड्यात प्रत्येक जाती धर्माचा माणूस एकमेकाच्या सुख दुःखात सहभागी होतो. प्रत्येक जण एकमेकासोबत त्या ठिकाणी सहभागी होतो. प्रत्येक एकमेकाला त्या ठिकाणी संकटकाळी धावून जातो. अशा पद्धतीचं सलोख्याचं या महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही जर खराब करण्याचं काम या ठिकाणी करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्ही जातीपातीच्या भांडणासाठी नाही तर हा महाराष्ट्र एकत्रितपणे नांदण्यासाठी या ठिकाणी काम करतो. एक गोष्ट इथं या ठिकाणी सांगायची राहिली ती म्हणजे 10वी 12वीचे पेपर असलेले अनेक मुलं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं पकडून नेले, त्यांना आत टाकलं. पहिले तर मला एक सांगा, आपण सगळेजण शाळा शिकलेलो आहे, जातो आणि मग त्याला तुम्ही लॉकअप मध्ये कसं टाकलं? कसं टाकलं? मग ते ठेवले ते कुठं ठेवले? 18च्या आतले मुलं तुम्ही मग लपून कुठं ठेवले? आमच्या पोराचं अपहरण केलं का? आमच्या पोरा बाहेरचे मुलं त्या ठिकाणी गावात लोकांना त्यांनी उचलून नेले का? आणि जर पोलीस प्रशासनानं लपून ठेवले असेल तर कुठं ठेवले याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि जर उद्या त्या पोराचे पेपर बुडले आणि 1 वर्ष वाया गेलं तर खबर काही पोराचं 1 वर्ष वाया जाता कामा नये. मग तात्काळ उद्या परीक्षेला त्या पोरांना हजर करा. ज्याने कोणी ठेवले असेल तुम्ही शोधून काढा आणि ते पोरं त्या ठिकाणी हजर करा. ही माऊली सांगते की माझे मुलं बाहेर असताना त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. पेपर आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना बाहेर कुठंतरी ठेवलंय नेऊन. बसा बसा ताई बसा. तेच सांगतोय की त्या मुलांची परीक्षा बुडता कामा नये. आणि या राज्यात पुन्हा जातीपाती पुन्हा वारंवार सांगतो आणि वारंवार या ठिकाणी सांगतो की अनेक लोक परत म्हणतील की जातीचा मेळावा घेतला, जातीवाद पसरवायचा मेळावा घेतला. पण काल सांगितलं, आज पुन्हा सांगतो, जे लोक जन्मल्यापासून आम्हाला ओळखतात त्यांना विचारा एकदा आम्ही आयुष्यात कधी जातीवाद केला का? विचारा एकदा कधी जातीवाद केला का? म्हणून यापुढे याच्या मागेही कधी केला नाही, भविष्यातही कधी करणार नाही आणि पुढेही होऊ देणार नाही. फक्त असे जे काही हरामखोर असन त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांना. आणि हे म्हणजे काही जात नाही, हे म्हणजे काही जात नाही. जरांगे म्हणजे काही अख्खा मराठा समाज नाही. टांगडू करणारी असन ती म्हणजे अख्खा मराठा समाज नाही. मराठा समाज सुद्धा या राज्यातला चांगला आहे, या भागातला विदर्भातला आमचा मराठा समाज सुद्धा चांगला आहे. परंतु हे फक्त 2-4 लोक असतात, हे नासक्या कांद्यामुळे हे सगळे गोष्टी या ठिकाणी सडल्या जातात. त्यांना हद्दपार करायचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि शांततेच्या मार्गाने आलात, शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी पण बिघडू देऊ नका. आपण कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नका. आणि यानंतर थांबा जरा, हो थांबा ना जरा. तेच सांगितलं तुम्हाला, तुम्हीच ठरवता सगळं काय करायचं ना आम्ही काय करायचं. थांबवा ना जरा. त्यामुळं पुढच्या काळात काय दिशा घ्यायची ती आपण घेऊ. आपण केलेल्या मागण्या या ठिकाणी जर केल्या नाही, झाल्या नाही, त्याच्यावर आपण कारवाई निश्चितपणे करणार. त्याच्या पुढची दिशा आपण सगळेजण ठरवणार. सगळ्या जातीचे लोक हे प्रशासनाला या ठिकाणी सांगतो. आणि आता राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जाणार नाही. राष्ट्रगीतीला सुरुवात करतायत, राष्ट्रगीत घ्या.